नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्ह्यातल्या ज्या अतिशय अटीतटीच्या ज्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत याच्यामध्ये तासगाव तालुक्यातल्या सगळ्यात लक्षवेधी अशा ठरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीचे निकाल आपल्या हाती येत आहेत. याच्यामध्ये तासगाव तालुक्यातील येळावी या जिल्हा परिषद गटांतर्गत येळावी पंचायत समितीचे निकाल आपल्या समोर आता आलेले आहेत. या येळावी पंचायत समिती गणातून एकूण 3 उमेदवार रिंगणामध्ये होते. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी असे 3 उमेदवार रिंगणामध्ये होते. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अर्थात संजय काका पाटील गटाचे उमेदवार उमेश हनुमंत पाटील हे तिथं निवडून आलेले आहेत. अवघ्या 53 मताने ते तिथं निवडून आलेले आहेत. अत्यंत अटीतटीची झालेली ही निवडणूक माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पत्त्यावरती पडलेली आहे आणि तिथं माजी पंचायत समिती सदस्य उमेश पाटील हे तिथं 53 मतांनी निवडून आलेले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अर्थात आमदार रोहित पाटील गटाचे उमेदवार अजित शिवाजी पाटील हे 53 मताने पराभूत झालेत. तर तिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत जयप्रकाश पाटील हे सुद्धा तिथं पराभूत झालेले आहेत. या एकूण येळावी पंचायत समिती गणामध्ये आत्ताची गावं आपण पाहिली तर त्याच्यामध्ये येळावी आहे, त्याचबरोबर राजापूर, तुर्ची, जुळेवाडी, त्यानंतर तुर्ची, जुळेवाडी, राजापूर, येळावी या गावांचा समावेश होता. त्यामुळे या येळावी पंचायत समिती गणामधून जो निकाल आपल्या हाती आले त्याच्यामध्ये हा येळावी पंचायत समिती गण माजी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे गेलेला आहे. तिथं उमेश पाटील हे 53 मतांनी निवडून आले. त्याचबरोबर जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत त्यांची मतमोजणी इथं झालेली आहे. इथं काँग्रेसचे अमित पाटील हे 363 मतांनी आघाडीवरती आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अर्थात ढीके पाटील हे 363 मताने पिछाडीवरती आहेत. आता अजून वासुंबे पंचायत समिती गणाचा आकडेवारी आपल्या येतील. त्याच्या मतमोजणीनंतरच एकूण जिल्हा परिषद गटाचं चित्र स्पष्ट होईल. पण तसं पाहिलं तर आत्ता या येळावी जिल्हा परिषद गटांतर्गत जो येळावी पंचायत समिती गण आहे तो आमदार रोहित पाटील यांच्याकडून निसटलेला आहे आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचे उमेश पाटील हे उमेदवार तिथं निवडून आलेले आहेत.